करता हूँ गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज देखेंगे तो यहाँ पर ये पिंटा है और सामने मोहसिन और मोहसिन के साथ बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार है। ये दोनों बल्लेबाज तैयार है क्योंकि 5 ओवर का मैच है। 5 ओवर में देखते हैं क्या होता है। जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए हम सीधे चलते हैं श्री मंगल डीजे की तरफ। श्री मंगल डीजे की तरफ से अब गाना बजे। आम्ही दापोली प्रीमियर लीग 2022च्या या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यामध्ये मनापासून स्वागत करतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो गोलंदाज महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाज पाहतोय तो म्हणजे पिंट्या आहे। मोहसिनला मात्र साथ देणार आहे तो त्याचा साथीदार। पिंट्याचा हा पहिला चेंडू आहे। पहिल्या चेंडूचा मात्र त्याला सामना करावा लागणार आहे। अतिशय सुरेख चेंडू सुरेख फटका या ठिकाणी गोलंदाज मात्र या चेंडूवरती निश्चितपणे डाईव लावून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र एक धाव रोखू शकत नाही आहे। मोहसिन मात्र आपलं खातं उघडतोय संघाचं खातं उघडतोय। 1 या धावसंख्येवरती मोहसिन खेळतोय संघ पोहोचतोय 1 या धावसंख्येवरती। अंतिम सामना पाहतोय अंतिम सामन्यातली ही जबरदस्त अशा प्रकारची लढत पाहतोय। खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे। मोहसिनचा साथीदार पांडू असणार आहे। पांडू पाहूया कशा प्रकारचा या ठिकाणी हा खेळ मांडतोय ते कारण या पांडूला मात्र भांडावं लागणार आहे। पांडू भांडू लागतो का तो कशाने भांडणार आहे तर आपल्या बॅटने चेंडू आणि चेंडू फळीतला आपण द्वंद्व पाहतोय। द्वंद्वामध्ये मात्र कोण यशस्वी ठरणार या चेंडूवरती देखील तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता। डाई लावून या ठिकाणी हा जो गोलंदाज आहे तो चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय त्यात त्याला यश प्राप्त होतोय। ज्या ठिकाणी जास्त धावा गेल्या असतात त्या ठिकाणी फक्त एक धाव खर्च करतोय। सलग 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करतोय। संघ पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती। वैयक्तिक 1 ही धाव मोहसिनची आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार पांडूची देखील वैयक्तिक 1 अशी धाव होते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। अनंत उर्फ तात्या दांडेकर तात्या बाकर एंड कडून हा मारा केला होता। या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे। या परिसरामध्ये आपण पाहतोय ते म्हणजेच हे सर्व मान्यवरांच्या साक्षीने आपण या स्पर्धेचा हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय। महाअंतिम सामन्यातली गोलंदाजी पहिल्या षटकातली। या चेंडूवरती मात्र छेडछाडी करायची होती। पंचांकडून दाद मागितले ते प्रतिसाद दिला जातोय। प्रतिसादानंतर पंचांकडून वाईटचा इशारा येतोय स्वेर धाब्याचा इशारा येतोय। स्वेर धाब्याने धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा होत आहेत। 3 चेंडू 3 धावा अशा प्रकारे हे षटक टाकले त्यामध्ये 1 अतिरिक्त धाव। या अतिरिक्त धाब्याने मात्र धावसंख्येत 1 भर पडलेली आहे। त्यानंतर मात्र खेळण्याची जबाबदारी असणारे तो फलंदाज मोहसिन आणि त्याचा साथीदार म्हणजेच आपण पाहतोय तो म्हणजेच पांडू। या ठिकाणी छान चेंडू आहे बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे। फलंदाजाला मात्र मोठा फटका मारायचा होता बॅटच्या पट्ट्यात न आल्यामुळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झपकर येतोय तोपर्यंत मात्र हा फलंदाज एकेरी धाव घेतो। या एका धाब्याने संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती। फलंदाजीची जबाबदारी मात्र आता असणार आहे ती या पांडूच्या खांद्यावरती। पांडू पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो। जर मित्रांनो तुम्हाला रस्ता सापडत नसेल तर तुम्ही स्वतः रस्ता निर्माण करायचा आहे। हा स्वतःचा रस्ता निर्माण करणार का दापोली प्रीमियर लीगच्या या चषकावरती कोण नाव करणार या प्रश्नाच्या उत्तराकरिता या दोघांमध्ये झुंज होते। झुंज होत असताना मात्र मोहसिन या ठिकाणी स्ट्राईक एंडला येणार आहे आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती जातोय तो म्हणजेच पांडू जातोय। पांडू मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आहे। या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करताना आपण पाहतोय तो म्हणजेच हा गोलंदाज एक गुणवान अशा प्रकारचा गोलंदाज आहे। पिंट्याकडून गोलंदाजी केली गेली आहे। बाकर एंडकडून ही मारा काढण्यात क्लीन बॉल अतिशय जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा चेंडू टाकतोय। ती लक्ष होतं अशा प्रकारच्या फलंदाजाला झखडले गेले। मोहसिनने मागच्या सामन्यामध्ये 86 धावा कुठल्या होत्या धुवाधार फलंदाजी केली होती। त्या फलंदाजाला तंबूत परतवण्याची कमाल या पिंट्याने केली आहे आणि नवा फलंदाज मैदानात जातोय। छोटा पॅक बडा धमाका
अशा प्रकारचा समीर मैदानात जातोय. समीर मात्र धीर देणार का? समीरला धीर देण्याकरिता मैदानात पाठवलेलं आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजेच 5 अशी धावसंख्या होते. समालोचन कक्षामध्ये देखील बदल होणार आहे. टाइमपास होता कामा नये मित्रांनो. मी कोणत्याही फिल्मचं नाव घेत नाहीये, तर मैदानात जे वेळ काढू धोरण आहे ते अजिबात स्वीकारायचं नाहीये. टीम मीटिंग अजिबात होता कामा नये. डिस्ले गुरुजींनी जो सर्वोत्कृष्ट जगातला शिक्षकांचा पुरस्कार आपल्याकडे आणला त्याकरिता ते कुठच्याही जगाच्या पाठीवरती गेलेले आहेत. ते आपल्या महाराष्ट्रातून काम केलं, सोलापूर जिल्ह्यातून काम केलं, आपल्या शाळेतून काम केलं आणि तदनंतर मात्र जगाने दखल घेतली आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. तशाच प्रकारची तुम्हाला कामगिरी करायची आहे. तुमच्या जागेवरती राहून तुमच्याच खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं. त्याचबरोबर आपले विचार आहेत ते आधी स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. ही स्ट्रॅटेजी ठरवूनच आपण मैदानात उतरणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं सहकार्य, चांगल्या प्रकारची स्पर्धा पाहतोय. मला जोडले जात आहेत दत्ता क्षीरसागर. धन्यवाद सर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र केवळ 5 पर्यंत पोहोचलेली आहे. अतिशय नाजूक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो तो संघ DS स्पोर्ट्स दापोलीचा, ज्या मौसमने मागच्या मॅचमध्ये तब्बल 86 धावांचा डोंगर उभा केला, तोच मौसम या मॅचमध्ये मात्र स्वस्तात बाद झालाय आणि सुटकेचा निश्वास देखील सोडलेला असेल. तो अर्थातच सुपर किंग संघाच्या कर्णधार म्हणजे योगेश दांडेकर साहेबांनी देखील प्रचंड मेहनत घेतली, अथक परिश्रम घेतलेत आणि कठोर परिश्रमाला यश देखील मिळाले. गोलंदाजी मात्र ब्लू ब्रिज एंड कडनं पाहायला भेटेल. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. आकोट टप्प्याचा केवळ दिशा दिले. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, जिथे सहजरित्या एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. आणि आता स्ट्राईक वरती येतोय छोटा पॅकेट बडा धमाका, अर्थातच समीर सावंत, ज्या समीरने सातत्याने या स्पर्धेमध्ये कोऱ्यानं धावा उभ्या केल्या, आपल्या बॅटच्या माध्यमातून क्रीडा रसिकांची मन ज्याने जिंकून घेतली. वन अँड ओनली समीर सावंत स्ट्राईक मार्क वरती खेळताना देखील क्रीडा रसिकांना पाहायला भेटेल. मौसम बाद झाल्यानंतर आता फलंदाजीची सूत्र समीर सावंत स्वतःच्या कांद्यावरती घेईल का? धावांचा डोंगर उभा करेल का? DPL पर्व 8 मधलं अजिंक्यपद पटकावेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही जाऊ नका कुठे, पाहत राहा. DPL पर्व 8 मधला हा आहे ग्रँड फिनालेचा सामना. एकीकडे DS स्पोर्ट्स आहे तर दुसरीकडे सुपर किंग दापोली. दोन्ही संघ बलाढ्य तुल्यबळ आपल्याला पाहायला भेटेल. तर त्याच वेळेला दांडेकर सरांचा जो सुपर किंग संघ आहे, या संघाचं कौतुक करावं लागेल. काय पिंट्याने गोलंदाजी केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वोत्तम गोलंदाजाचा अवॉर्ड देखील पटकावण्याच्या रेसमध्ये तो प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटेल. तर त्याच वेळेला मौसम जो सर्वोत्तम फलंदाजांच्या रेसमध्ये होता, असा मातबर खेळाडू स्वस्तात बाद झाला आणि त्याच वेळेला सुपर किंग संघाच्या विजयाच्या अपेक्षा मात्र प्रज्वलित होताना क्रीडा रसिकांना नक्कीच पाहायला भेटेल. परंतु जोपर्यंत समीर आहे तोपर्यंत धीर सोडता कामा नये, कारण हा छोटा पॅकेट बडा धमाका कोणत्याही क्षणी गेअर चेंज करतो आणि गाडी मात्र रंपांपाम चालवतो. याच्या खेळावरती तमाम क्रीडा रसिकांच्या असतील नजरा. अर्थातच जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. अतिशय भन्नाट चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अर्थात समीरपेक्षा थोडासा उंचीवरती चेंडू होता. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जयदीपने मात्र पुढची कामगिरी चोख बजावले. वेल डन. जबरदस्त गोलंदाजीवरती आहे. अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका गोलंदाज मोहम्मद कैफ आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही मोहम्मद कैफला पाहिलेलं आहे मित्रांनो, लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानावरती विक्रमी कामगिरी पार पाडली आहे. परंतु इथे मात्र हा मोहम्मद कैफ जो चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय, सुरेख चेंडू टाकलाय. अर्थात सन्मान देखील देण्याचं काम केलंय इथे समीर सावंत याने, कारण समीरला माहिती आहे इथे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळता येणार नाहीये. चांगला चेंडू आहे, सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू आहे, मोठा प्रहार करायचा आहे, चौकार षटकार मारायचा आहे, धावांचा डोंगर उभा करायचा आहे. कारण समीरला माहिती आहे सामना 5 षटकांचा आहे. इथे किमान तरी 70 धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे, जेणेकरून गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करू शकतो. कारण त्यांच्याकडे देखील चांगल्या गोलंदाजांचा भरणा नक्कीच पाहायला भेटेल. यावेळेला मोहम्मद कैफ सज्ज होईल ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, जो पांडूसाठी टाकला गेलाय ऑफसाइड रिजन मध्ये. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी संजू आहे. संजू वेगाने आलाय चेंडूवरती. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत फलंदाजाकडे संधी होती 2 धावा वेगाने पूर्ण करण्यासाठी. बघता बघता 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावा झालेत 9 धावा आतापर्यंत पाहायला भेटतात. म्हणजे या षटकामध्ये जर आतापर्यंत केवळ 4च धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. मौसम सारखी महत्वाची विकेट डकआउट कडे परतले आणि तदनंतर मात्र संघर्ष पाहायला भेटतोय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. यावेळेला संघर्ष महत्वाचा आहे. संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा मित्रांनो. जिंकलात तरी देखील इतिहास, हारलात तरी देखील इतिहास घडवता आला पाहिजे. हारलात तरी देखील चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे
पाहिजे. हा खेळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता आणि इथे तोच कठीण खेळ पाहायला भेटतोय DS स्पोर्ट्स दापोली संघाकडून. यावेळेला स्ट्राईकचा विचार केला, सज्ज होतोय पांडू, ज्याने या संपूर्ण स्पर्धेचा जर आलेख पाहिला तर सातत्यानं उंचावणारा आहे. जर तद्वत इथे पांडूचा कामगिरीचा आलेख देखील उंचावणारा आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. मौसम सारखा महत्वाचा हिरा डकआउटकडे परतला देखील. यावेळेचा चेंडू खराब आहे, ऑप्टमच्या बराच बाहेर पिच झालाय. जवळजवळ 6व्या किंवा 7व्या एसटीवरचा चेंडू आहे. पंचांचा एका अवांतर धावेचा इशारा देखील आला आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली गेल्या. धावा झालेत पहिल्यांदाच दुहेरी अंकामध्ये, म्हणजेच 10 धावा पूर्ण होत असताना एका गाड्याच्या मोबदल्यात फलंदाज बाद कोण झालाय तर तो खऱ्या अर्थानं दापोलीचा टायगर म्हणजे मौसिम बुरंडकर बाद झाला आणि कुठेतरी स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला. ज्या मौसिमने या संपूर्ण स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक आपल्या नावावरती ठोकलंय, 86 धावांची एक आतशी इनिंग सादर केली, तर तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका लाला मात्र डकआउटकडे परतला गेला आणि क्रीडा रसिकांची मात्र कुठेतरी निराशा देखील झालेली पाहायला मिळते. परंतु काही हरकत नाही, समीर आहे, पांडू आहे, त्याच्यानंतर अनेक देखील बलाढ्य खेळाडू तुम्हाला DS स्पोर्ट्स कडनं बॅटिंग करताना नक्कीच पाहायला भेटेल. यावेळेला मोहम्मद कैफ सज्ज झालाय, मोठा फटका आलाय, पॉवर प्लेचा षटक, चेंडू चाललाय 1-2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती आहे, बाईक धारक आपण मैदानात यायचं नाहीये, बाईक घेऊन यायचं नाही, कारण हे आपलं मैदान आहे, माझं मैदान आहे, ही भूमिका तुमच्याकडे असली पाहिजे. रिक्षा सुद्धा आहे त्या ठिकाणी, ती देखील बाजूला करायची आहे. षटक या ठिकाणी संपलंय, षटक संपलंय, षटक देखील संपलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण असे प्रयत्न करायचे आहेत, अशी जिद्द ठेवायचे, असे कष्ट करायचे आहेत की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण दापोली प्रीमियर लीग ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये प्रतिष्ठेचा अशा प्रकारचा सामना पाहतोय, जो सामना होतोय DS स्पोर्ट्स विरुद्ध सुपर किंग यांच्या दरम्यानचा सामना पाहतोय. DS स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करतोय, एकूण 2 षटक संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 14 अशी धावसंख्या होते. विजयाचा सौदा करायचा असेल तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही 14 धावा ही अतिशय संतुष्ट करणारी धावा नाहीये, धावसंख्या नाहीये आहे आणि यापेक्षा अधिक धावा होणं फार गरजेचं आहे. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. आज का ये ग्रैंड फिनाले का मुकाबला है, DS स्पोर्ट्स और सुपर किंग के बीच का ये मुकाबला. पहले बल्लेबाजी करते हुए DS स्पोर्ट्स की टीम है, कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 14 रन है. पहिले एक दुसरं षटक पहा कैपचं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव, तिसरा चेंडू 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, 5व्या चेंडूवरती 0 धावा, 6व्या चेंडूवरती वाईड आणि 7वा चेंडू चौकार. असे एकूण 6 चेंडू झालेले आहेत आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक संपताय. पुन्हा एकदा विश्लेषण पहा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि 5व्या चेंडूवरती एकेरी धाव, 6व्या चेंडू वाईड आणि 7वा चेंडू चौकार. 5वा चेंडू हा निर्धाव आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. एकूण पहा 2 षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 14 अशी धावसंख्या होते. अतिशय गुणवान आणि वेगवान अशा प्रकारचा गोलंदाज येणं या ठिकाणी अपेक्षित आहे, कारण 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे. कैप आणि कैपचा साथीदार म्हणजे पिंट्याकडून. पिंट्याने मात्र एक मोहरा टिपलाय, मोठा मोहरा टिपलाय. हा सामना बरोबर 5 षटकांचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पिंट्या या ठिकाणी गोलंदाजी करता येतोय की त्याचा साथीदार येतोय, मात्र समोर फलंदाजी करणार आहे तो छोटा पॅक बडा धमाका समीर आहे. समीरला साथ देतोय तो म्हणजे त्याचा साथीदार पांडू आहे. समीर आणि पांडू या ठिकाणी हा खेळ मांडू लागलेले आहेत, कारण त्यांना माहित आहे की दापोली प्रीमियर लीग 2022च्या या पर्वावरती आपलं नाव कोरायचंय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज पिंट्या. पिंट्याचा हा पहिला चेंडू आहे, बाकर इटकून मारा करतोय, छोटा पॅक बडा धमाका, अतिशय जबरदस्त, देखना चिकना उंच खुरा अशा प्रकारचा षटकार ठोठावतोय तो समीर.
येतोय तीर, येथे येतोय सिक्सर. या सिक्सरच्या मदतीने संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू झालाय. आता पहा अनंत उर्फ तात्या बाकर इटकडून हा मारा केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती पिंटा असणार आहे. समोर मात्र ज्याने एक जबरदस्त अशा प्रकारचा उंच खुरा षटकार ठोठावलाय जो मिड विकेटच्या पट्ट्यातून आलाय. अशा प्रकारचा फलंदाजी मार्कवरती आहे. तो मात्र या ठिकाणी सज्ज होण्यापूर्वी पिंटा सज्ज झालाय. आता मात्र समीर देखील सज्ज होणार आहे. समालोचन कक्षामध्ये पाहतोय तर अनेक मान्यवर या ठिकाणी पाहतोय ते बरोबर मंचावरती आहेत. समालोचन कक्षामध्ये विविध अशा प्रकारचे समालोचक आहेत. गोलंदाजी मार्कवरतून पिंटाकडून हा मारा केला गेलाय. आता मात्र या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन खराब होतं. मात्र नशिबाने साथ 4 धावा की 5 धावा? फक्त 4 धावा. या ठिकाणी एकूण 4 धावा प्राप्त होत आहेत. या 4 धावांनी संघ पोहोचतोय 24 अशी धावसंख्या होते. आणि अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं षटक टाकतोय तो बरोबर अनंत उर्फ तात्या बाकर इंटकडून हा मारा आहे. या चेंडूवरती प्रहार आहे. चेंडू हवे होता त्या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक येतो का. आणि हा साधा सोपा झेल अतिशय या ठिकाणी खराब डिसिजन. कोणत्याही प्रकारची गरज नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची गरज नसताना मात्र ही धाव घेण्याचा प्रयत्न समीर कडून केला गेला. आणि मात्र समीर सापडतोय. समीरच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा हा तिसरा या षटकात जर पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती हा फलंदाज समीर बाद झाले. त्याला मोठा फटका मारायचा होता. टायमिंग मॅनेज करू शकला नाहीये. बरोबर क्षेत्ररक्षक मिडविकेट पट्ट्यात होता. त्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारचं झेड टिपलाय. फलंदाज समीर बाद होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला खुर्चीत बसावं लागतंय पॅव्हेलियनच्या बाहेर. मात्र नवा फलंदाज मैदानात होतोय DS स्पोर्ट्स संघाचा. तो म्हणजेच विलास या ठिकाणी मैदानात येतोय. विलासला मात्र या ठिकाणी पाहूया खलास करण्याकरता समोरचा गोलंदाज तयार आहे. विलास पाहूया स्ट्राइक एंडवरती जातो की नॉन स्ट्राइक एंडवरती जातो. विलासला मात्र साथ देणार आहे तो या ठिकाणी विजय असणार आहे. विलास आणि विजय ही जोडी मात्र मैदानात आहे. व्ही आकारात खेळायचं. व्ही दोघांच्या नावाची सुरुवात होते परंतु व्ही आकारात खेळायचं असेल तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारची तंत्र सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. पिंट्या मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारची संधी देत नाहीये. मोठे फटके मारण्याची संधी देतोय परंतु तू हवेत खेळ परंतु तुझे पकडू आम्ही जाईल अशा प्रकारची रणनीती या पिंट्याकडून आखली जाते. आझाद मैदानावरती आपण पाहतोय 8वे पर्व DPL म्हणजे दापोली प्रीमियर लीग 2022 हे 8वं पर्व आहे. अतिशय सुरेख चेंडू अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आहे.
पंचांकडे हलकंसं अपील केलंय, मात्र त्या ठिकाणी पंचांकडून प्रतिसाद मिळत नाहीत, कारण दोन्ही पंच हे तटस्थ अशा प्रकारचे पंच आहेत. हा लेग बाईटचा इशारा देखील येतोय. या एका धाब्याने संघ पोहोचतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकामध्ये 27 या धावसंख्येवरती पोहोचतोय. प्रथम फलंदाजी केली जाते ती DS स्पोर्ट्स या संघाकडून. नाणेफेकीचा कौल त्यांच्या खात्यात गेला होता. फलंदाजीचा निर्णय घेतलाय सुपर किंग कडून. गोलंदाजी केली जाते. योगेश दांडेकर मात्र खुश असणार आहेत, कारण समीर तंबूत परतलेला आहे, त्याचबरोबर पांडू तंबूत परतलेला आहे, मोहसिन देखील तंबूत परतलेला आहे. मात्र खेळण्याची जबाबदारी या 2 फलंदाजाच्या खांद्यावरती आहे. इथून मात्र त्यांना किल्ला लढवावा लागणार आहे. हा किल्ला कशा प्रकारे लढवतात? फलंदाजीचा किल्ला आहे. फलंदाजी मार्कवरती असणार तो स्ट्राईक एंडला फलंदाज DS स्पोर्ट्सचा विलास असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती हा गोलंदाज मात्र एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेता येत नाहीये. असं म्हटलं जातं की सरळ बोटाने जर तूप निघत असेल तर ते वाकडे कशाला बोट केलं जाए, सीधे उंगली से घी निकल रहा है तो टेढ़ी क्यों कर रहे. तो इसी तरह से आखिरी गेंद पर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. यहाँ पर खेल रुका हुआ. 3 ओवर के बाद 3 विकेट के नुकसान पर 27 रन. पहले बल्लेबाजी करते हुए DS स्पोर्ट्स की ये रन संख्या है. जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूँ और सीधे चलता हूँ डीजे की तरफ. यू है यू. थँक्यू. शुभा जन्मला म्हणून महाराष्ट्र घडला. शुभा या ठिकाणी लढला म्हणून महाराष्ट्र घडला. या ठिकाणी मी थांबतोय आणि माझे सहकारी मला जोडले जात आहेत. दत्ता क्षीरसागर. धन्यवाद. या ठिकाणी 3 षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या 27 म्हणजे 9 धावांची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. इथे मात्र गिअर चेंज करावा लागेल. खोऱ्याने धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघ आहे सुपर किंग्सचा. त्या संघामध्ये अनेक बलाढ्य खेळाडूंचा भरणा देखील आहे. खूप मोठमोठे फटके खेळणारे बॅट्समन आहेत, चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाले. विशेषतः प्रभावी कामगिरी आतापर्यंत पिंट्या याने सादर केले. भन्नाट गोलंदाजी टाकली, वेगवान चेंडू देखील फेकले आणि त्याच जोरावरती मौसिम असेल, पांडू असेल, समीर सावंत सारख्या बलाढ्य खेळाडूंना देखील डकआउटकडे परत पाठवले. इथून पुढची 2 षटकं निर्णायक ठरतील. किमान 25 ते 30 धावा धावफलकावरती उभारणं फार महत्त्वाचं असेल. अर्थात यशाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल आणि तो संघर्ष मैदानामध्ये करत असताना एकीकडे स्ट्राईकवरती आहे विजय, नॉन स्ट्राईक मार्कवरती विलास असेल. या षटकातला चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा क्षेत्ररक्षक आहे. अजून एका विकेटचं पतन होत असताना परतावं लागेल. विजय याला संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू पुरस्कृत झालेले आहेत. आदरणीय मस्के सर, TWJ गुहागरचे ते सन्माननीय ऑनर्स आहेत, त्यांचा देखील मनपूर्वक आभार असेल. मौसिमजी रखांगे साहेब, दीपक माडिक सर, महेश देवळेकर साहेब, जयेश माटवणकर सर, संकेत पाडलेकर, त्याचबरोबर EI.com चे समज चिकटे सर, या सर्वांचा मनपूर्वक आभार देखील असेल. त्याच वेळेला हा चेंडू बघा सुरेख टाकलाय सौद याने चेंडू. फलंदाजाला मात्र ठेवले बीट आणि चेंडू गेलाय थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते अर्थातच सुपर किंग्स संघाकडनं. त्याचबरोबर सुमित डेकळे, ज्याला टेनिस क्रिकेटचा बाहुबली या नावानं देखील संबोधित केलं जातं, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय. म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा जो मानकरी ठरेल खेळाडू, त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून आम्हाला बॅट देखील उपलब्ध झाले. सुमित डेकळे यांचं देखील आभार असेल. कालच त्यांच्या माध्यमातून एक शुभेच्छा संदेश देखील आला. सद्यस्थितीमध्ये ते बाहेरच्या स्टेटमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेलेत, परंतु DPLचे देखील ते प्रचंड चाहते आहेत. त्या बाहुबली यांचा देखील मनपूर्वक आभार. यावेळेला सौद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा चेंडू मात्र खराब आहे. पंचांना मात्र आपला हात भूमी समांतर करावा लागेल आणि एका अवांतर धावेची नोंद देखील आम्हाला घ्यावी लागेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावा झालेत. स्टार काढू डकआउटकडे परतल्यानंतर 28 म्हणजे 28 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आहे सौद. दरम्यान या ठिकाणी सौद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. मोठा फटका मारलाय. चेंडू जाईल का? यावेळेला जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा ऑफिस एक महत्वाचा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. अमृततुल्य असा फटका होता. नवसंजीवनी देणारा षटकार पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग केले या मोमेंटला. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं. स्ट्राईकवरती खेळताना आपण बघतोय अविनाश आहे
आणि अर्थातच या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोलंदाजांवरती मी पडेन तुटून, कारण माझं नाव आहे अविनाश, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला चेंडू बघा, थोडासा अकूट टप्प्याचा टाकला, परंतु टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलाय चेंडूने आणि त्याच वेळेला अविनाशला देखील वेट केलेला आहे. अतिशय सुरेख कमबॅक आपल्याला सौद यांच्याकडनं देखील पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला भेटते. एका चांगल्या फटक्यानंतर चांगला निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला, म्हणजे दोघांनाही यश मिळतंय, फलंदाजाला देखील आणि गोलंदाजाला देखील. अतिशय सुरेख परफॉर्मन्स नक्कीच आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतं. आपण बघतोय दापोली प्रीमियर लीग पर्व 8 आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. संयोजकांचा देखील आभार व्यक्त करावंच लागतील, कारण या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय जतीनजी साळगावकर साहेब, अमित इंदुलकर साहेब, स्वप्नील शिंदे आणि त्याचबरोबर अमित बिन, या सर्वांचं मनपूर्वक आभार असतील. त्याचबरोबर आज आमच्या अमित इंदुलकर साहेबांचा वाढदिवस देखील आहे. तर अमितजी, आपल्याला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा उपस्थित क्रीडा रसिकांकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील, कारण एवढी मोठी स्पर्धा तुम्ही मात्र आमच्यासाठी घेऊन आलेला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार असेल. मैदानामध्ये गेलो तर स्ट्राईकवरती पुन्हा एकदा एक दमकम दाखवणारा बॅट्समन मात्र तयार होतोय सौदच्या पुढच्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी. यावेळेचा चेंडू शरीरापासून मात्र फार दूर राहिलेला होता, मोठा फटका खेळायचा होता. डॉट चेंडू आला इथे, मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला विलास याने, परंतु पंचाने सांगितले चेंडू अतिशय योग्य आहे, फेअर आहे, इथे स्वेर येणार नाहीये. दरम्यान इथे मात्र षटक संपल्याचा इशारा देखील येतोय. बघूया, 4 षटकाचा खेळ संपलाय, संघाची धावसंख्या मात्र झाली 35. ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत आणि तदनंतर मात्र शेवटचं षटक ऐकवण्यासाठी मी मात्र व्हेरी मच टीजे. या ठिकाणी एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला भेटते. ग्रँड फिनालेचा सामना याची देही याची डोळा पाहण्याचं करताना सौभाग्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान स्ट्राईक वरती आपण जर विचार केला तर नक्कीच एक बलाढ्य असा खेळाडू तुम्हाला पाहायला भेटेल. स्ट्राईक वरती आहे अविनाश आहे, नॉन स्ट्राईक मार्कवरती विलास आपल्याला पाहायला भेटेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चेंज होतोय. ऐकूया अमितजी आदावडे यांचा मधुर आवाज. थैंक यू। फिर एक बार मैं सभी दर्शकों को और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ। गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो गेंदबाज अच्छी तरह से गेंदबाजी करने के लिए तैयार है। ये इस मैच की ये 5वां ओवर है और इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश करते हुए, लेकिन इस बार देखते हैं कितने रन मिलते हैं। 1 रन पूरा किया है और दूसरी रन की मांग, लेकिन दूसरा रन नहीं पूरा होगा, इसलिए यहां पर वापस भेजा 1 रन पर संतुष्ट होते हुए और इसी 1 रन के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 36। तो इसी तरह से अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत है मित्रांनो. या ठिकाणी मोठे फटके येणे गरजेचं आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवरती असणार तो फलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो म्हणजेच गोलंदाज आविष्कार असणार आहे. पाहूया आविष्कार कशा प्रकारचा आविष्कार करतो. मात्र समोर त्याचा समाचार घेण्याकरिता फलंदाज आहे तो म्हणजेच विलास असणार आहे. विलास पाहूया कशा प्रकारचा या चेंडूचा समाचार घेतो, कारण त्याला समाचार घेण्याकरिता पाठवलाय. एकूण चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे. अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आहे. हा चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. अर्थातच हा चेंडू निर्धाव जातोय. एक चेंडू निर्धाव टाकण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. मित्रांनो, प्रयत्न इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालत येईल, अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला केले पाहिजेत. आणि तशा प्रकारचा प्रयत्न मात्र डीएस स्पोर्ट कडून होतो की सुपर किंग कडून केला जातो हे मात्र पाहणं गरजेचं आहे. अभिष्कार कडून हा चेंडू राखला गेलाय. या मात्र या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका आहे. अप्रतिम दर्जेदार डोळ्यांचं पाळणं पेलणारा जलद गतीने हा चौका टोटवतो. चौका मध्ये या चौकाराशिवाय रंग देखील नाही आहे, कारण डीपीएल मध्ये एक जबरदस्त अशा प्रकारचा चौकार येतोय आणि चौकारानंतर मात्र धावसंख्या नोंदवली जाते ती 40 आणि 40 धावा झाल्यात आणि 40 धावा झाल्यानंतर मात्र चर्चा सत्र रंगत आहे. मित्रांनो, चर्चा सत्र हे रंगवायचं आहे, परंतु चर्चा सत्र रंगवत असताना मैदानात अधिवेशन होणार नाही याची आपण काळजी घेऊया, कारण हे अधिवेशन नाही आहे. चांगल्या प्रकारचा प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे. या प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा डोक्यावर घेतली. चांगल्या प्रकारचा फटका आहे. चेंडू अभेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होतोय. लंगपचा क्षेत्ररक्षक हा झेल टिपतोय. फलंदाज क्रमांक या ठिकाणी बाद होतोय. तो
थँक्यू. 40 या धावसंख्येवरती हा 5वा धक्का बसतोय. नवा फलंदाज तेजस मैदानात जातोय. आता मात्र खेळण्याची जबाबदारी याच अविनाशच्या खांद्यावरती असणार आहे. अविनाश पाहूया कशा प्रकारचा या ठिकाणी फलंदाजी करतो ते, कारण या चेंडूचा त्याला समाचार घ्यायचा. समाचार घेण्याकरता तो सज्ज होतोय. पंचांना पार करून टाकले. चेंडूवरती प्रहार केलाय. प्रहारानंतर मात्र चेंडू बरोबर मिडविकेट पट्ट्यात जातो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र अविनाश या ठिकाणी निश्चितपणे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय, कारण हा शेवटचा चेंडू होता. शेवटचं षटक होतं. या षटकातल्या एकूण 5 षटकांचा आपण खेळ पाहिला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात असणार आहे. पाहूया तेजस एक्सप्रेस ही कोकण रेल्वेवरून धावते. तशा प्रकारे हा या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून धावणार का हे पाहणं आहे औत्सुक्याचं आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र दाद फेटाळली जाणार आहे. ती पंच स्क्वेअर लेग पंच मकबूल बुरणकर यांच्याकडून हा नकार दिला जातोय. एकूण 5 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 42 आणि विजयासाठी 43 धावांची गरज आहे. अमित सर, या ठिकाणी एक महत्त्वाची मॅच ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहतोय. गेले 3 दिवस जर आपण पाहिलं तर नक्कीच या ऐतिहासिक मैदानावरती सातत्यानं घमासान रंगताना देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि या संपूर्ण स्पर्धेचा शेवट मात्र इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बलाढ्य संघ फायनलमध्ये पोहोचले. एकीकडे आहे सुपर किंग योगेश दांडेकर साहेबांच्या मालकीचा संघ आहे, तर DS स्पोर्ट्सचा जर विचार केला आदरणीय नानू भडवळकर साहेब यांच्या मालकीचा संघ. हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आतापर्यंत आपण जर विचार केला 7 पर्वाचा तर 3 पर्वामध्ये शिंदे फायटर संघ अजिंक्य राहिलेला होता. एका पर्वामध्ये आतिश भागवत यांच्या मालकीचा पोलीस पाटील फायटर संघ देखील अजिंक्य राहिला. पाठक डेव्हलपरचा संघ देखील अजिंक्य राहिला. परंतु या पर्वामध्ये एक वेगळा विजेता संघ आपल्याला नक्कीच DPL ला मिळणार आहे. एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले ते आदरणीय रवींद्रजी सातनाक साहेब, पंचायत समिती दापोलीचे माजी सभापती देखील होते. त्याचबरोबर पाळले ग्रामपंचायतीचे ते सन्माननीय सरपंच महोदय देखील आहेत. त्यांचं देखील मंचावरती आगमन आहे. त्यांचा देखील मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर स्वागत देखील. मित्रांनो, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांनी इकडे लक्ष द्यायचंय. आज एक मोठा वाढदिवस आहे. जे आयोजक आहेत अमित इंदुलकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना आपण टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया. अमित इंदुलकर करिता टाळ्यांच्या गजरात आपण शुभेच्छा देऊया. टाळ्या पुन्हा एकदा होऊ द्यात. आयोजक आहेत, गेली 8 वर्ष ही आयोजकाची भूमिका बजावत आहेत. लवकर नको अमितजी, त्याचबरोबर अमित इंदुलकर यांचा वाढदिवस आहे. क्रीडा क्षेत्रामधलं ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. प्रशासकीय क्षेत्रामध्ये देखील गेले अनेक वर्ष ते कामकाज पाहत आहेत. त्यामुळे खरं तर त्यांचं दुहेरी अभिनंदन करूया. वाढदिवसाच्या निमित्तानं देखील अभिनंदन. प्रशासकीय क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी पार पडत आहेत, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन असेल. अर्थातच या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले रवींद्रजी सातनाक साहेब मंचावरती आहेत. आदरणीय सचिनजी तोडणकर साहेब असतील, कुमटेकर साहेब असतील, मस्के सर असतील, कदम सर असतील, त्याचबरोबर वाईस शेख असतील, ही सर्व मान्यवर मंडळी देखील त्यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अतिशय जबरदस्त असा ड्रामा तुम्हाला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती पाहायला मिळणार आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना DS स्पोर्ट्स संघाने 42 धावा बनवल्या. विजयासाठी उद्दिष्ट ठेवले.
नेहमीप्रमाणे अक्षय सुर्वे असेल आणि इस्माईल असेल. इस्माईल ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावी कामगिरी पार पाडले, त्याचबरोबर अक्षय सुर्वे ज्यांनी मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर एकाच षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या होत्या. तो मॅन फॉर्म गावतळे, त्रिवेणी गावतळे संघाचा बाहुबली फलंदाजीसाठी विशेषतः स्ट्राईकवरती सज्ज होताना बघायला भेटेल का, तर गोलंदाजीसाठी कुठलं अस्त्र आणि शस्त्र वापरलं जाईल हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. अर्थातच बॅटल महत्त्वाचं आहे. टोटल किती छोटा असू द्या, बैटल मोटो होना गरजेचं आहे. रंग काला हो चलेगा कोई फर्क नहीं पड़ेगा, वफादार होना चाहिए. इनिंग छोटी हो चलेगी कोई फर्क नहीं पड़ेगा, लेकिन यादगार होनी चाहिए. और वही यादगार इनिंग खेलने के लिए बीच मैदान पर स्ट्राइक मार पर जहां तक सवाल है, अक्षय पवार तैयार है नॉन स्ट्राइक मार पर, जिसके चेहरे पर हमेशा होती है स्माइल. नाम है इस्माइल. जी हाँ दोस्तों, दोनों भी खिलाड़ी तैयार है. जहां तक गेंदबाजी का सवाल है, गेंदबाज भी तैयार होंगे. इस समय गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए सूरज आ चुके हैं. हो निगाहे मंजिल पर, कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक जाती नहीं. सूरज इस समय तैयार आहे आणि सूरजच्या या पहिल्या षटकातला पहिला चेंडू सूर्य काय पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पहिला फटका बसतोय. पहिला झटका अक्षय पवारला. मल्टीचे या ठिकाणी सूरजच्या पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले आणि ती देखील कोणाची, ज्या अक्षयने धुव्वाधार बॅटिंग केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपल्या शानदार खेळाच्या जोरावरती आपण बघितलं तर सुपर किंग्स संघाला जे स्वप्न दाखवलं होतं अंतिम फेरीचं, त्या अंतिम फेरीमध्ये घेऊन जाणारा अक्षय सुर्वे डकआउट कडे परतला जातो. हार्ड लक बॅड लक, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते सूरज यांच्याकडून. अमितजी बघा, एकीकडे सूर्यास्त होतोय तर दुसरीकडे विजयाचा सूर्योदय होतोय आणि तो सूर्योदय कोणाच्या माध्यमातून होतोय, सूरजच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. अर्थातच या ठिकाणी हजारो क्रीडा रसिकांना साक्षीला ठेवून आपल्या संघाला विजयाचा इथे मात्र आनंद मिळवून देण्यासाठी हा सूरज संघर्ष करेल. परंतु त्याच वेळेला सर्वात महत्त्वाचा आहे तो इस्माईल आणि त्याचबरोबर आता जो फलंदाजीसाठी आलाय तो जयदीप आहे. ही जोडगोळी जर जास्तीत जास्त वेळ विकेटवरती स्थिरावली तर मला वाटतं आपण जर बघितलं सुपर किंग्स संघ तर सामना सहजरित्या खिशात घालू देखील शकेल. परंतु इथे बॅटल महत्त्वाचं आहे, संघर्ष करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रोजगार हमीवरती काम करणारे आर पाटील साहेब पुढे जाऊन या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय गृहमंत्री देखील बनले. संघर्ष महामानवाने देखील केला. संघर्ष तुम्हा आम्हाला नक्कीच करावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा सूरज गोलंदाजीसाठी सज्ज झाला. आकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलाय आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु जोपर्यंत चेंडूवरती येईल संधी आहे फलंदाजाला पुन्हा एकदा एक धाव प्राप्त करण्याची. संघाची धावसंख्या मात्र जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ एक धाव आतापर्यंत पूर्ण झाली आहे. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य आहे. बॅटल फार महत्त्वाचं आपल्याला पाहायला भेटतंय. अर्थात हे द्वंद्व आहे गोलंदाज आणि बॅट्समन यांच्यामधलं. दरम्यान यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडूला मात्र ढकलल्या ऑफसाइड रिजन मध्ये. चेंडू चाललाय दन 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 सीमारेषा बाहेर. अजून एक येतोय डीपीएल ब्रँडेड चौकार. ऐकूया डीजे वरती मधुर संगीत. तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय पिल्ले साहेब आपली देखील उपस्थिती आम्ही पाहतोय. आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील आपली लक्षवेधी उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे गोलंदाजी मार्गवरती सूरज आहे, ज्याच्या चेंडूवरती नुकताच एक दणदणीत सनसनीत चौकार देखील आला. ऑन द कार्पेट पद्धतीने खेळला. यावेळेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आहे. दोन क्षेत्ररक्षक वेगाने पाठलाग करतायत. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर पोहोचलेले आहे. अतिशय जबरदस्त इनफॉर्म असे फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. जयदीप यांच्याकडून सूरजवरती आक्रमण केलं. यावेळेचा चेंडू खोलवरचा आहे. बॅक टू बॉलर फॉलो थ्रो मध्ये खेळून काढलंय, परंतु त्याच वेळेला सूर्य क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतं. अमित सर पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. इथे तुम्हाला धावावं लागेल कारण तुम्हाला विजय लक्ष्य गाठायचं आहे. तुम्हाला पळावं लागेल, धावावं लागेल, दौडावं लागेल, कारण धडपडणं याचा अर्थ
पडलात तरी उभं राहणार. खऱ्या अर्थाने इथे तुम्हाला पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे. यावेळेला पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगले पार्टनरशिप. यावेळेला चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, जंप मारले, डाय मारले, परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळाला. जेल झालेला नाहीये, जीवनदान मिळालंय, परंतु या जीवनदानाचा फायदा किती धावांमध्ये होईल हे देखील बघणं फार महत्वाचं आहे. षटक मात्र संपलेलं आहे आणि इथे षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 10 पर्यंत. पुढच्या षटकासाठी मात्र मी घेऊन जाईल डीजे ऑपरेटर यांच्याकडे. तदनंतर मात्र अर्थातच महाराष्ट्राचा बुलंद आवाज, माध्यमिक शिक्षक आणि त्याचबरोबर 5 वेळा राज्यस्तरीय पुरस्कार ज्यांनी प्राप्त कवी संमेलन झालं, त्या कवी संमेलनाचं ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जाऊन त्यांनी आपला मधुर आवाज क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवला, त्या अर्थातच चिपळूणचे सुपुत्र अर्थात मी आमंत्रित करतोय अमितजी आदावडे यांना. थँक्यू. आपण चांगल्या प्रकारची माहिती दिली आहे, परंतु तुमच्याबद्दल देखील माहिती सांगणं फार गरजेचं आहे. ते स्वतः या ठिकाणी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारचं समालोचन म्हणजे त्यांच्याकडे जो भांडार आहे, शब्द भांडार अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं पाहायला मिळतंय. दापोलीकरांकरता ही परभणी आहे, या परभणीचा आपण आस्वाद घेतो. शेवटचा सामना पाहतो, शेवटच्या सामन्यातला एकूण दुसऱ्या षटकातला आपण खेळ पाहतोय. एकूण धाबा रचायच्या त्या 43-5 षटकांमध्ये दुसरं षटक या ठिकाणी सुरू होत आहे. फलंदाजी मार्कवरती इस्माईल आणि जयदीप हे फलंदाज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज येतो ते. बरोबर DS स्पोर्टकडून धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 10. सामना मात्र आनंदाने पहा. 10 अंक सचिन तेंडुलकर करता फार महत्वाचा होता. त्याच्या टी शर्टचा क्रमांक 10 होता, त्याची उंची 5.5 फूट होती आणि त्याचा चेंडू फ्रेश ओव्हर असणार आहे. षटक संपलेलं आहे आणि नवं षटक या ठिकाणी सुरू होणार आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आपण अंतिम सामना असा पाहतोय. या षटकात मात्र काय घडतंय, काय बिघडतंय याच्याकरिता आपण सज्ज झालेलो आहोत. दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने आपण हा अंतिम सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. 10 अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेखरित्या पटकावतोय. या चेंडूवरती निश्चितपणे हा चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातोय, त्या ठिकाणी चौकार येतोय आणि चौकार ठोठवल्यानंतर धावसंख्येत जलद गतीने भर पडते. धावसंख्या गोलंदाजी मार्क करतून चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. आता मात्र या ठिकाणी पाहायचंय चांगल्या प्रकारचा प्रयत्न, जबरदस्त अशा प्रकारचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले ते प्रतिसाद दिला जातोय, फलंदाज बाद होतोय. अचूक अवघड अशा प्रकारचा ढेल चिपला जातो का ते पाहायचंय. कल्पेश मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना चांगल्या प्रकारचं एक आपण या ठिकाणी क्रिकेट पाहतोय. जबरदस्त अशा प्रकारचा अवघड झेल टिपलाय. तुमच्या लक्षात येईल युट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर हा किती अवघड झेल होता. जर तो तुम्हाला झेल पाहायचा आहे तर त्याकरिता तुम्ही जा tenniscricket.in वरती जा आणि हा झेल पहा. प्रेक्षक काय म्हणतायत की DPLच्या फॅमिलीत आम्हाला घेणार का, पुढच्या वर्षी आम्हाला संधी मिळणार का. कारण हे गाणं देखील चांगलं आहे, DPLचं आयोजन देखील चांगलं आहे. अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. तमाम मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. गोलंदाजी मार्कवरती असणारा कल्पेशला मात्र यश प्राप्त होतोय. यश प्राप्त झाल्यानंतर नवा फलंदाज मैदानात जातोय, तो म्हणजेच सुपर किंग संघाचा एक सुपर अशा प्रकारचा सुपर हिट करणारा फलंदाज तंबूतून मैदानात गेलाय. इस्माईल अजूनही मला वाटतं मैदानात आहे. तो इस्माईल पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. नवा फलंदाज ज्याचं नाव आहे तो कैफ पाहूया कशा प्रकारची ही फलंदाजी करतो. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो फलंदाज इस्माईल आणि स्ट्राईक एंडला आहे तो कैफ आणि इस्माईल यांच्यासाठी मारा करणार आहे तो कल्पेशचा हा मारा आहे. या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, लेनिंग एज घेऊन जातोय आणि त्या क्षेत्रातून जोपर्यंत फेक होत नाहीये तोपर्यंत मात्र या चेंडूवरती एकेरी धाव हा कैफ नोंदवतोय. कैफला मात्र मोठा फटका मारायचा होता. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क साधता येत नाहीये, म्हणजेच आपण त्याला पवित्र रिश्ता ठेवता येत नाहीये आणि त्याचा फायदा मात्र या कल्पेशला होतोय. कल्पेश मात्र या चेंडूवरती एकेरी धाव खर्च करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते दुसरं षटक आहे, हे कल्पेशकडून टाकलं गेलंय. एकूण 43 धावांचा पाठलाग करायचा. DS स्पोर्ट्स वर्सेस सुपर किंग अशा प्रकारचा सामना पाहतो. सुपर किंग हा संघ या ठिकाणी पाठलाग करताना पाहतोय. महत्वपूर्ण अशा प्रकारच्या चेंडूवरती मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय. जोपर्यंत फेक होत नाहीये त्या ठिकाणी पहा मिसफिल्ड झालंय आणि मिसफिल्ड नंतर मात्र या चेंडूवरती 2 धावा
पहिली धाव जलद गतीने घेतली होती आणि त्याचं कारण होतं की क्षेत्ररक्षकाला आपण या ठिकाणी दबावाखाली टाकायचं आहे आणि तो दबावात मात्र त्याच्याकडून मिसफिल्ड झालं. मिसफिल्डचा फायदा घेतला, एकेरी धाव घेतली आहे. ही एकेरी धाव म्हणजेच एकूण या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात आणि या 2 धाबांची संघ पोहोचतोय एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 या संख्येवरती. निश्चितच खतरा कोणाला हे पाहायचंय. आता मात्र कोण आहे? इस्माईल, ज्यांनी आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. त्याने गोलंदाजाचा खरपूस समाचार घेणारा मजबूत बांध्याचा अशा प्रकारचा इस्माईल मात्र फलंदाजी मार्गवरती आहे. कल्पेचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टीरक्षक देखील थोडासा चकतोय. चकल्यानंतर मात्र इस्माईल मात्र ही एक धाव घेतोय. या एका धावेने पंचांकडून 22चा इशारा येतोय आणि 22च्या धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 18. 18 वर्षानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. या 18 वर्षानंतर हा मतदानाचा अधिकार प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडणं फार गरजेचं आहे. कारण लोकशाही टिकवायची असेल, लोकशाहीमध्ये दर्जात्मकता आणायची असेल तर मात्र हे आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर मतदानाची टक्केवारी 50च्या आतमध्ये येते. हे होता कामा नये. 60% पेक्षा जास्त झाली तर दर्जेदार अशा प्रकारचे चांगले उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र या ठिकाणी पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा हा चेंडू होता. षटक संपतोय, 2 षटकांचा खेळ संपतोय. 43 धावांचा पाठलाग करताना सुपर किंग संघाची धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 अशी धावसंख्या होते. 9च्या सरासरीने या ठिकाणी संघ जातोय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी एकूण गरज आहे ती म्हणजेच 25 धावांची. लागेल डक आउट कडे. इस्माईल परतलाय, चेहऱ्यावरचं स्माईल दूर झालं.
बिन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना आणि सौदला मात्र मिळाले एक विकेट. जर त्याने हॅट्रिक पूर्ण केली तर राहिल सईबोले यांच्याकडून आलंय 500 रुपयाचं कॅश प्राइज. सौदला मात्र संधी आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त करण्यासाठी. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजून देखील 24 धावांची आवश्यकता. म्हणजे 4 चेंडू असे पाहिजे जे तुम्ही सरळ पाठवाल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. ते 4 चेंडू पाहायला मिळतील का जे सरळ जातील षटकाराच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला सौद असेल गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख चेंडू जोरदार अपील पाहायला भेटत आहे. पंच तटस्थ आहेत. दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली आहे. पंचांचा कोणता इशारा येत नाहीये. कदाचित बॅटला स्पर्श झालेला असावा आणि यस ॲब्सोल्युटली एक धाव मात्र बॅट्समनच्या खात्यामध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आणि लेग बाईचा इशारा आलेला आहे पंचांचा. इथे बऱ्याच वेळानंतर पंचाने इशारा केला. इथे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव येईल आणि स्ट्राईक मात्र आता रुटेड होत असताना स्ट्राईक वरती आहे तो मोहम्मद कैफकडे देखील खऱ्या अर्थानं प्रकल्पता आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, सातत्यपूर्ण त्याला देखील बॅटिंग करावी लागेल. मोहम्मद कैफ यांची आपण गोलंदाजी पाहिले मित्रांनो. लॉर्ड्सवरचं ऐतिहासिक मैदान कोण विसरेल जिथे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्यामधली ती सर्वोत्तम पार्टनरशिप देखील आपण पाहिली आहे. परंतु इथे हा दापोलीचा मोहम्मद कैफ आहे ज्याच्याकडे चांगले चांगले पटके मारण्याची क्षमता आहे. यावेळेला फटका बसलाय. पुन्हा एकदा एका धावेची भर पडेल धावफलकामध्ये. धावफलक मात्र 1 ने पुढे सरकत असताना विजयाचं अंतर मात्र 1 ने कमी होत असताना दापोलीकरांची धडधड मात्र वाढायला लागलेली देखील आपण पाहतोय. इथे योगेश दांडेकर की नानू वडवळकर अर्थात कोणते संघ मालक सेलिब्रेशन करतील हे देखील पाहायला भेटेल. इथे धावसंख्या मात्र झाली आहे. आपण जर पाहिलं तर 21 धावा आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. म्हणजे अजून देखील जर आपण कॅल्क्युलेट केलं तर विजयासाठी आवश्यक आहेत 22 ना. यावेळेला जर पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सौदवरती प्रेशर आहे, फलंदाजावरती प्रेशर आहे. टप्प्याचा चेंडू बॅट अगोदर फिरले, कदाचित टॉप एज असेल, फलंदाजाला परतावं लागेल. सेलिब्रेशन मात्र आपल्याला पाहायला भेटेल. वेळ सुरेख आपल्या आणि नो चेंडू आहे. नो चेंडू होता. सुदैवी ठरलाय फलंदाज आणि मात्र आता खऱ्या अर्थाने जर विचार केला तर गुड ऑपॉर्च्युनिटी असेल बॅट्समनसाठी. जर आपण पाहिलं सेलिब्रेशन सुरू होत होतं परंतु त्याच वेळेला पंचांचा डिसिजन आला नो चेंडूचा आणि कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे बॅट्समनने. त्याच वेळेला सेलिब्रेशन आपल्याला सुपर किंग संघाच्या प्रांगणामध्ये देखील पाहायला भेटेल. अर्थातच महत्त्वाचं बॅटल आहे. एका धावेसाठी संघर्ष आहे. आम्ही सर लोकशाहीमध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये एका गुदाला फार महत्त्वाचं असतं. अर्थात इथे एका धावेसाठीचं बॅटल आहे आणि ते बॅटल मात्र खऱ्या अर्थानं उत्कंठावर्धक स्थितीतला पाहायला भेटतोय. चपळता, स्फूर्ती नक्कीच पाहायला भेटेल. फुलटॉस चेंडू आहे, मोठा फटका आहे, गगनचुंबी स्ट्रोक खेळायचा आहे. हवेमध्ये चेंडू आहे. एफर्ट चांगला होता क्षेत्ररक्षकाचा परंतु चेंडू चाललाय 1-2 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. झालेले आहे 43 धावांचं एक छोटंसं टार्गेट होतं. माफक धावांचा इथे पाठला करायचा होता आणि इमादला देखील आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून मौसिमचा सुपुत्र आहे. आपल्या वडिलांना चीअरअप करताना जो सातत्यानं पाहायला मिळाला. 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्याने सकाळच्या सत्रामध्ये आपल्या वडिलांना दिलेलं होतं. अर्थात तो इमाद मात्र जर आपण पाहिला तर नक्कीच खुश असणार आहे आपल्या वडिलांच्या कामगिरीवरती. जोरदार अपील केले जात आहे. लेग बिफोरचं अपील आहे. पंच तटस्थ आहेत. पंचाने सांगितलं की टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. इथे डॉट चेंडूची देखील होईल सांगता आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेलं आहे. आपण जर पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 26. विजयासाठी जर आपण पाहिलं तर संघर्ष करावा लागेल कारण चेंडू शिल्लक आहेत 12. विजयासाठी आवश्यक आहेत 17 धावा. अर्थातच अटीतटीची लढत असेल. येणारं षटक मात्र फार महत्वाचं आहे. टर्निंग पॉइंट ठरू शकतो आणि या महत्वाच्या षटकाचं तमाम मान्यवरांचे, खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आम्ही दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने मनापासून स्वागत करतोय. आपण अंतिम सामना पाहतोय. जो सामना होतोय सुपर किंग्स विरुद्ध DS स्पोर्ट्स. प्रत्युत्तर दिले जाते ते सुपर किंग कडून. 12 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती असणार आहे तो फलंदाजी करता सज्ज होतोय परंतु मी या ठिकाणी थांबतोय.
व्यासपीठावरती आदरणीय नितीनजी शिंदे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. शिंदे फायटरचे ते संघ मालक आहेत. 3 पर्वामध्ये त्यांनी चॅम्पियन पण पटकावलेलं होतं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे अमितजी. नक्कीच या सर्व मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण चेंडू खेळण्याकरिता सज्ज असणार आहे. तो फलंदाज स्ट्राईक एंडला कैफ आहे, नॉन स्ट्राईक एंडला मात्र त्याचा साथीदार सौद आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज कल्पेश असणार आहे. कल्पेशने मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक टाकण्याचा निर्धार केलाय. विश्वास देखील त्याच्यावरती टाकला गेलाय तो कर्णधाराकडून. याच डी स्पोर्ट जर पाहिला तर एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा संघ दापोलीतला आणि त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सुपर किंग हा देखील सुपर परफॉर्मन्स करतोय. कैफला चेंडू खेळायचा आहे याच कल्पेशचा. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे स्वागत करता हूँ. पहली गेंद रहेगी इस 4थी ओवर की. 12 गेंदें 17 रन की जरूरत. इस बार ये देखते कलाइन के साथ खेलने की कोशिश, लेकिन इस बार हवा में गेंद है, तारामंडल में गेंद, वहां फील्डर मौजूद. ये आसान कैच लपकते में कैच के बाद गाना बजता हुआ. कैफला म्हणावं लागणार आहे, अगं बाई ग बाई मी केलं तरी काय. आणि त्यामुळे हा कैफ बाद होतोय. कैफच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 17 धाबांची गरज आहे. हे समीकरण मात्र सोपं आहे, कारण टेनिस जगतामध्ये अशा प्रकारची समीकरण होतात. 24 धाबा होतात, 36 धाबा देखील होतात. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज आपण पाहिला तर कल्पेश असणार आहे. समोर मात्र त्याला प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. जो स्थिरावलेला फलंदाज आहे तो फलंदाज सौद आहे. नवा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती जातोय तो म्हणजेच पिंट्या आहे. पिंट्या मात्र एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. पिंट्या मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेशचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. हवेत चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचा. चेंडू मात्र बरोबर समालोचन कक्षाच्या बाजूने येतोय. षटकार करता जातोय. उत्तुंग अशा प्रकारचा षटकार पाहायला मिळतो. आहेत आणि 11 धावांची गरज आहे. पहा चेंडू आणि धावांमधलं अंतर पाहिलं तर 1 हे अंतर आहे. एका संख्येचं महत्व माझे सहकारी दत्ता यांनी तुम्हाला सांगितलंय. 1 हा अंक विद्यार्थ्याकरिता महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकरिता देखील फार महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने क्रिकेट देखील हा 1 अंक जाणत असतो. आता मात्र हा चेंडू जबरदस्त आहे. उत्तुंग अशा प्रकारचा षटकार, सलग दुसरा षटकार स्ट्रेट. मित्रांनो 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 5 धाबांची गरज आहे. सुपर किंग ठरणार का? सुपर परफॉर्मन्स केला जातोय तो म्हणजेच या फलंदाजाकडून. तोच फलंदाज पुन्हा एकदा आक्रमण चढवणार का? सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोठावले. तिसरा षटकार ठोठावणार का? फायनल मधला पहिली सिक्सरची हॅट्रिक तो करणार का? या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला प्राप्त होतं. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, थर्डमॅनच्या पट्ट्यात जातोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र या ठिकाणी हे एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने संघ पोहोचतोय 39 धावसंख्येवरती. विजयासाठी फक्त 4 धाबांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहे. 4 धाबांची गरज आहे. तमाम अशा प्रकारचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. दापोली प्रीमियर लीग 2022चा आपण शेवटचा सामना पाहतोय. शेवटच्या सामन्यातली फलंदाजीची धुरा मात्र याच चांगल्या प्रकारच्या फलंदाजाने आपल्या खांद्यावरती घेतले. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. मात्र नवा फलंदाज पिंट्या मात्र स्ट्राईक एंडवरती असणार आहे. कल्पेशचा चेंडू खेळण्याकरता सज्ज होतोय. ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा आहे आणि हा मारा करत असताना मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे.
आता मात्र गती परिवर्तन होतं आणि गती परिवर्तनाचा अंदाज घेता येत नाहीये, त्यामुळे चेंडू बरोबर शरीर यष्टीवरती आता होतोय. आदळलेल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, धावसंख्या देखील या ठिकाणी थांबलेली आहे. कल्पेश मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असणार आहे. तमाम मान्यवर या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. अतिशय दर्दी आणि गर्दी करणारे प्रेक्षक वर्ग, सुज्ञ प्रेक्षक वर्ग आपण दापोलीच्या आझाद मैदानामध्ये या स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहतोय. ही क्रीडानगरी पाहिली तर आदरणीय सन्माननीय रवींद्र सातनाक क्रीडानगरी, या क्रीडानगरीत आपण अंतिम सामना पाहतोय. अंतिम सामन्यामध्ये हे जबरदस्त अशा प्रकारचं पर्व पाहतोय, जबरदस्त अशा प्रकारचा सामना पाहतोय, जबरदस्त अशा प्रकारचा हा धाव घेण्याचा प्रयत्न. कल्पेश मात्र या ठिकाणी हा निश्चितपणे विचार करत बसतोय. दरम्यान या ठिकाणी सिंगल धाव येते आणि तदनंतर मात्र हे षटक देखील संपतंय आणि एकूण धावसंख्या होते ती म्हणजे 40. 4 गड्यांच्या मोबदल्यात 40. विजयासाठी अजून गरज आहे ती म्हणजेच 3 धावांची गरज आहे. मी या ठिकाणी थांबतोय आणि मला जोडले जाणार आहे डीजे ऑपरेटर प्रथम आणि त्यानंतर मात्र जोडले जातील दत्ता क्षीरसागर. शिल्लक आहे, केवळ 3 धावांची विजय औपचारिकता शिल्लक आहे, परंतु बॅटल मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल का? सातत्यानं अमितजी गेल्या 4 पर्वाचा जर इतिहास पाहिला तर 4 पर्वांपैकी 3 पर्व शिंदे फायटरच्या नावावरती राहिले. सातत्यानं क्रीडा रसिकांना अंतिम विजेतेपद पटकावताना शिंदे फायटर्सचा संघ पाहायला मिळायचा, परंतु या पर्वामध्ये मात्र एक वेगळा विजेता संघ पाहायला मिळणार. हे यश आहे खऱ्या अर्थानं DPL पर्व 8चं. अर्थात गोलंदाजीसाठी आलाय दस्तूर खुद्द कॅप्टन मौसिम म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका लाला. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र सुरेखरित्या टोलवलाय कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. फटका चांगला आहे, 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल आणि त्याच वेळेला 1 ने धावसंख्या मात्र पुढे सरकली गेली आहे. धावा झाल्यात 41 म्हणजे 41. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5. विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती खेळणारा जो फलंदाज आहे त्याने सामन्याचं खऱ्या अर्थानं चित्र बदलवलं. विशेषतः सौदचं कौतुक करावं लागेल. यावेळेला 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ऑफ्टमच्या 12 बाहेर पिच झालाय. यावेळेला डॉट चेंडूची सांगता होते. क्रीडा रसिकांची देखील दगदग वाढायला लागली. अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. विजयासाठी अजून देखील 2 धावांची आवश्यकता. काय टर्निंग पॉइंट ठरतोय डॉट चेंडू. यावेळेला मौसिमच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर असेल सौद, मोठा फटका खेळायचा. ऑफ्टमच्या 12 बाहेर पिच झालाय चेंडू. पंचांचा इशारा आलाय स्वेअरचा. एका अवांतर धावेची भर मात्र धाव फलकामध्ये पडली आणि संघाची धावसंख्या मात्र आता बरोबरीत येत असताना धावा झालेत 42. विजयासाठी अजून देखील एका धावेची आवश्यकता. यूट्यूबच्या माध्यमातून देखील सद्यस्थितीमध्ये हजारो क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना DPL पर्व 8चा चॅम्पियन असणारा संघ कोण असेल अर्थातच बघण्यासाठी मात्र एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. DS स्पोर्ट्स की सुपर किंग, कोणता संघ बाजी मारणार हे मात्र येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती डिसाईड होईल. मौसिम मात्र सज्ज होतोय. DPL पर्व 8चा अंतिम सामना आपण पाहतोय. फुल टॉच केलाय, मोठा फटका आलाय. DPL पर्व 8चा अजिंक्यपद सुपर किंगच्या नावावरती नोंदवलं जातं.